पदवीधर मध्ये भाजपचे डावखरे विजयी, एकतर्फी विजयानंतर ठाण्यात जल्लोष। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपासह महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांनी हॅट्रिकसह दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला। पहिल्या फेरीपासून विक्रमी मताधिक्यांची आघाडी घेत एकतर्फी विजय मिळवण्याने सोमवारी सायंकाळी डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला। या प्रसंगी आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, परिवहन सदस्य विकास पाटील आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कोकण पदवीधर मतदारसंघात 26 जून रोजी झालेल्या निवडणुकीत 64.24% म्हणजेच 1,43,297 मतदान झाले। या निवडणुकीत 13 उमेदवार असले तरी मुख्य लढत भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे व काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्यात होती। आमदार डावखरे यांना भाजपाबरोबरच महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, मनसे, भारतीय रिपब्लिकन पक्ष, आठवले गट यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता। मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी मागे घेऊन डावखरेंना पाठिंबा दिला होता। त्यानुसार सोमवारी झालेल्या मतमोजणीत डावखरे यांनी सहजपणे विजय मिळवला। या निवडणुकीत 51% मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक होता। त्यानुसार सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डावखरे यांनी विक्रमी मताची आघाडी घेतल्यानं विजय पक्का झाला। याबाबतची वार्ता सायंकाळी ठाण्यात कळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी डावखरे यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या। भाजप कार्यालयामध्ये देखील जल्लोष करत निरंजन डावखरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करणार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली ग्वाही। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात आतापर्यंत 27,337 झाडे लावण्यात आली असून 1 लाख झाडे लावण्याचे लक्ष्य महापालिका 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात कृषी दिनाचं औचित्य साधून सोमवारी सकाळी बाळकुम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंदिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण पार पडलं। या समारंभात महापालिका आयुक्त सौरभ राव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उद्यान सचिन पवार, उपायुक्त परिमंडळ 3 दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, उपकेंद्राचे संचालक अद्वैत वैद्य, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। सदर वृक्षारोपणाची सुरुवात ही महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या तामन या झाडाच्या रोपणानं करण्यात आली। या प्रसंगी तामन या वृक्षाचं वैशिष्ट्य व महत्त्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितले। या परिसरात एकूण 300 झाड लावण्यात आली। त्यात तामन सोबतच बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, मोहगनी, बांबू या आदींचा समावेश आहे। जोशी बेडेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय यांच्या NSS आणि NCCचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांच्यासोबत रोटरी क्लबच्या सदस्यांनीही वृक्षारोपण केलंय। कृषी दिनाच्या औचित्यानं आज मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात वृक्षारोपण करण्याची संधी मिळणं हे भाग्याचं आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या सहभागातून येत्या 15 ऑगस्ट पर्यंत 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या हरित ठाणे अभियानास लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं प्रतिपादन याप्रसंगी आयुक्त राव यांनी केलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वाढीव वीज दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक. ठाण्यातील वागळे इस्टेट MSCB कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन. ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारप्रमाणे 300 युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं. सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक तणाव येतोय. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचं या निवेदनात म्हटलंय. वीज दरवाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतोय. वीज हा एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी. त्यामुळे ठाणे शहरातील जुन्या चाळी, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर 300 युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी, या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे. या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर, जिल्हा संघटिका समिधा मोहिते, जिल्हा संघटिका आकांक्षा राणे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, शहर संघटिका प्रमिला भांगे, उपशहर संघटिका मंजिरी ढमाले, उपशहर संघटिका विद्या कदम, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही ठाण्यातील सर्व पदाधिकारी या झोपडवासी आणि त्याचबरोबर ज्या जुन्या चाळी आणि गावठाण याच्यामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत, आपण बघत असाल दैनंदिन दिवसामध्ये अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे वीज दरवाढ जी झालेली आहे त्याच्या बाबतीतलं, या दरवाढीमुळे त्यांच्या घरावरती त्यांची परिस्थिती, त्यांना जी सामोरं जावं लागतं, त्यांना जे खर्चिक जो हा बाब आहे आणि जी महत्वाची गोष्ट आहे या विजेच्या बाबतीत, त्या बाबतीत त्यांना 300 युनिट पर्यंत सवलत देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आणि त्याच्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही सर्व जिल्हास्तरीय जे पदाधिकारी आहेत ते, त्याचबरोबर शहर विभाग या सगळ्या ठाणे शहरामधल्या, ठाणे जिल्ह्यामधले सगळे पदाधिकारी, महिला आघाडी इकडे उपस्थित असून ही मागणी आम्ही तिकडे करतोय. जर मागणी मान्य झाली नाही, पक्षप्रमुखांच्या आदेशानुच्या अनुषंगाने आज नुसतं ठाण्यात नव्हे तर उभ्या मुंबईमध्ये हे जागोजागी हे आंदोलन होत आहे. आणि आज आम्ही हे निवेदन देऊन त्यांना हीच मागणी करतोय की ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे, ज्यांना जेवढा खर्च त्यांच्या घरावरती येतो हा दर महिन्याला दरवाढीचा, तो सहन करण्यासारखा नाहीये. आणि त्यांना जर का ह्याच्यामधनं हे 300 युनिट जर का कमी करण्यात आले, ते वगळण्यात आले त्यांना जर काही, तर ते फायद्याचं त्यांना ठरू शकतं दैनंदिन दिवसामध्ये. आणि या मागणीची तीव्रता ही जर का मान्य केली गेली नाही तर ही नक्कीच वाढणार आहे. येऊर येथील बार रेस्टॉरंटवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई. पुन्हा बांधकाम केल्यास पुन्हा कारवाई करणार. कायदेशीर कारवाईचाही आयुक्त सौरभ राव यांचा इशारा.
अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कासित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी चौथ्या दिवशीही कारवाई करण्यात आली। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत येऊर येथील 7 बार आणि रेस्टॉरंट निष्कासित करण्यात आलाय। सुमारे 1,42,000 चौरस फुटांच्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली। मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ विकणारे बार, हुक्का पार्लर यांच्यावर महापालिका क्षेत्रात गेले काही दिवस सातत्यानं कारवाई सुरू आहे। त्यात आज सोमवारी येऊर येथे 60 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे। त्यांनी पुन्हा बांधकाम केले तर ते पुन्हा तोडले जाईल, तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर तोडकामाचा खर्चही त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल, असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईची पाहणी सुरू असताना स्पष्ट केलं आहे। लालाला बार, बॉम्बे डक, गारवा, लाईट हाऊस, सिक्रेट्स ऑफ येऊर, सफारी वुड्स, माउंटन स्पिरिट या 60 ठिकाणी ठाणे महापालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे। त्यासाठी 2 पोकलेन, 5 जेसीबी, 5 कटर तर 100 कर्मचारी असा फौजफाटा येऊरमध्ये नेण्यात आला होता। यावेळी उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी वरिष्ठ अधिकारी या कारवाईच्या वेळी उपस्थित होते। सिक्रेट्स ऑफ येऊर या हॉटेलबद्दल हवाई दलाकडून तक्रार करण्यात आली होती। राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानं या हॉटेलवर महापालिकेने कारवाई करून ते निष्कासित केले आहे। तर गारवा या रेस्टॉरंटबद्दल स्थानिक आदिवासींनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला। अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कासित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ही कारवाई सुरू आहे। आतापर्यंत शाळा आणि महाविद्यालयापासून 100 मीटरच्या आत असलेल्या एकूण 98 पानटपऱ्या जप्त तसेच सील करण्यात आल्या आहेत। तसेच अनधिकृत हुक्का पार्लर, पब, बार अशा मिळून 34 ठिकाणी पोकलेनच्या साह्यानं निष्कासन कारवाई करण्यात आली आहे। काही ठिकाणी अनधिकृत वाढीव शेड हटवण्यात आले आहेत। मागील 4 दिवसापासून आपली अतिक्रमण विरोधी कारवाई आहे ते 3 महत्त्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ही कारवाई करत आहे। एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे, दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अंमली पदार्थ किंवा इतर अवैध धंदे आहेत ते सुरू असतात, आणि मग तिसरा असे स्ट्रक्चर्स किंवा अशी आस्थापना जे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करते किंवा एअरपोर्ट सारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात। आज सलग 4था दिवस आहे आपला। 3 दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। विशेषतः शाळा, महाविद्यालय त्याचे पेरिफेरीमध्ये 100 मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पानटपरी आहेत ते आपण तिथून आपण हलवलं आहे। येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत। दिवसभरात 8 ते 10 लोकेशन्सवर काम करण्याचं नियोजन आहे। स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे। आपली 3-4 टीम्स पॅरलली काम करत आहेत। सर, कारवाई केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शेड उभारले जाते, यासाठी काय कारवाई? प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे, मग तो ठाणे सिटीच्या आत असो किंवा येऊर भागामध्ये, आम्ही याची खात्री करणार की इथे परत शेड येणार नाही। एवढाच नव्हे तर जे काही आस्थापनाचे मालक आहेत त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई, आर्थिक दंड आणि हे सगळं अनधिकृत स्ट्रक्चर काढण्याचा जे खर्च आहे तो सुद्धा मनपा वसूल करेल।